हॅलो 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 आम्ही फायनली सागवानच्या जड्या आणल्यात. हे असे जड्या आहेत आणि आता पूर्ण आम्ही असं शेतात लावणार आहे. मी पूर्ण असं शेत दाखवतो तुम्हाला. हे पूर्ण असं धुऱ्यावर असं पूर्ण ए टू झेड असं लावणार आहोत आणि आम्ही फक्त एका सलाखाच्या मदतीने लावणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवील कसं काय असते, कसं लावतात. आणि हे काही नाही, खूप स्वस्तात पडलं आम्हाला जडी आणि हे बेस्ट वे आहे सागवानचे झाडं लावण्यासाठी. तो चलो चला पप्पा चला. हां माय गॉड, हे अशी एक जडी लावली आहे आम्ही आणि त्याचं वरती एक थोडंसं टोक ठेवा लागते ना. असं वरती एक टोक ठेवलं आहे आणि मग किती फुटाला एक एक लावा लागल? 3 फुटावर एक 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 लावायची. बाबा हे बहुत जास्त होते ना. हां खूप जास्त होऊन जाईल बाबा. हां नाही ना, ते झाडाच्या मदत लय कमी असते ना. बस आता एक आडवा धुरा बाकी आहे. आवाला आता इकडे बांधू आणि आम्ही थकलो आहे मस्तपैकी. 500 झाडं लावले शेतामध्ये. शासनाच्या नियमानुसार आम्ही 500 झाडं लावलेले आहे. तरी आतापर्यंत किती लावून झाले असतील? आतापर्यंत आम्ही 400 झाडं लावलेले आहेत. 100 बाकी. 100 बाकी आहेत आमचे. 100 बाकी. आता ते 100 पूर्ण या धुऱ्यावर लावू आता. पण हालत अशी टाईट झाली आहे. ऊन आहे, ऊन 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 गरबट ऊन आहे. हात असे हे झालेत, सलाखी यूज करू करू हात असे खराब झालेत है ना. अशी झाले मूठ पाहिजे होती. हां कमी गेला, म्हणजे 20-25 कमी झालं. इथून तर लावला आपण ना. ओ माय गॉड, फायनली कंप्लीट. 500 जडी लावली. 500 सागवानच्या जड्या लावून झालाय. अरे बापरे. फायनली राहत की सास. बोटाचे सालटे निघालेले आहेत. हो बोटाचे असे पूर्ण साडले, कारण की आम्ही या सलाखीने लावला आणि ही सलाखी अशी रुतत होती आम्हाला. दोघंही असे. तर तुमचे हात दाखवा. पूर्ण हे झाले, माझेही हात असे लाल 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 झाले. फायनली कसं वाटतंय पप्पा? छान वाटते. आजोबाला सांगितलं होतं, आजोबाला लावलं नाही. आजोबाला म्हटलं होतं मी ना काय रक्त नाही. पप्पानं आजोबाला म्हटलं पण आजोबाला नाही लावलं. पण मी आता पप्पाच्या मागे भिडून होतो की लावायच्यात. पप्पाचंही असं होतं लावायचं आहे. फायनली लावलं आहे. यस, पिढ्या आता कामात येतील झाडं आणि खूप छान एक कंपाऊंड बनेल. 15 दिवसांनी निघतील मस्तपैकी. 15 दिवस तर लागतील लागायला, वरती यायला. मग मी तुम्हाला दाखवेल, मी स्टेप बाय स्टेप दाखवेल सर्व. आणि खूप मजा आली. आता बस थोडं थांबून शेतात, ठिकाणी आपल्या शेतात 10-12 झाडं लावा. पप्पाकडून मेसेज आहे काय? प्रत्येक कास्तकारांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 20 किंवा 25 झाडं लावावे प्रत्येक धुऱ्यावर. पॉईंट टू बी नोटेड. ऑक्सिजन पाहिजे असेल तर
एसी आणि कूलरनं काही होणार नाही. शुद्ध ऑक्सिजन Yes. निसर्गाच्या पुढे कोणीच मोठं नाही आहे. यस. निसर्ग सर्व काही आहे. तर तेच आता झालंय. आता आम्ही विहिरीचं पाणी पिऊ. निसर्गानं आम्ही- भरपूर काही दिलेलं आहे. आपल्या निसर्गाचा विनाश करू नका आपण. यस. आता विहिरीतलं पाणी पिऊ आणि गो बॅक टू पवेलियन. घरी जाऊ आता कारण की खूप थकलोय. चला लेट्स गो. ठीक आहे. पाणी भरायचं का तिथं? हो. हो चला पाणी भरू. चलो चला. चला, ठेवू दे. हो ठेवली. घेतला थैला. यस कम ऑन. आणि ही रुमाल बांधली आहे ना त्याच्यानं ऊन लागलीच नाही मला. खूप बरं वाटतंय. छान झालं ते लावले नाही. चलो टाटा बाय बाय गुड बाय. भेटू असेच एक नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत बाय.